प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आंदोलनाला सुरुवात होणार आहे। त्या आंदोलनाच्या पूर्वीच आता प्रकाश आंबेडकर दाखल झाल्यात। आरक्षण बचाव यात्रा सुरू होणार आहे। चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे। तर आता प्रकाश आंबेडकर हे चैत्यभूमीत दाखल झालेत। प्रकाश आंबेडकरांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा आहे आणि मुंबईतील चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी आता प्रकाश आंबेडकर हे दाखल झालेले आहेत। दृश्य आपण पाहतोय। आंबेडकर यांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा आहे। त्या यात्रेला ते चैत्यभूमीपासून सुरुवात करणार होते। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। यात्रेचा समारोप 7 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये होणार आहे। मुंबईतील चैत्यभूमीहून ही यात्रेला सुरुवात झाली आहे। या संदर्भात ताजी आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे। चैत्यभूमीतून या यात्रेला सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर देखील आहेत। काय त्या ठिकाणचे सध्याचे ताजे अपडेट्स? नक्कीच कारण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे। त्या संपूर्ण यात्रेची सुरुवात जी आहे ती चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाची संपूर्ण यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे। अशा प्रकारे ही यात्रा असणार आहे। ही यात्रा आजपासून मुंबईतून जी सुरू होते त्यानंतर ती संपूर्ण पुणे, नाशिक अशा प्रकारे संपूर्ण ती पुणे, सोलापूर, पंढरपूर अशा प्रकारे संपूर्ण करते। याची संपूर्ण यात्रेची सांगता जी आहे ती संभाजीनगर येथे 7 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे। तेव्हा संभाजीनगर त्यांची एक मोठी जाहीर सभा देखील पार पडणार आहे। संपूर्ण सभेमध्ये प्रकाश आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। अशा प्रकारे संपूर्ण यात्रेचं नियोजन आहे। त्या यात्रेला आज सुरुवात होत आहे आणि स्वतः प्रकाश आंबेडकर अगदी काहीच वेळापूर्वी चैत्यभूमीत दाखल झालेले आहेत। करण, नक्कीच भूषण वेळोवेळी आपल्याकडनं या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर प्रकाश आंबेडकर यांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू होणार आहे। मुंबईतील चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे। राज्यातील प्रमुख शहरांमधून ही यात्रा काढली जाणार आहे। यात्रेचा समारोप 7 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये होणार आहे। सकाळी 10:30 वाजता चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रेस प्रारंभ झालाय। चैत्यभूमीपासून सुरू होणारी यात्रा पुढे पुढे कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, अमरावती, मालेगाव, जालना आणि 7 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेऊन या यात्रेचा समारोप होणार आहे। प्रकाश आंबेडकर यांची आजपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे। चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झालेली आहे। 7 ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे। कदाचित प्रकाश आंबेडकर हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। यात्रेचा समारोप हा 7 ऑगस्टला होणार आहे। प्रकाश आंबेडकर यांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा सुरुवात झालेली आहे। चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे। खरं तर आरक्षणाचा मुद्दा मागच्या महिनाभरापासून, काही वर्षापासून राज्यभरात पेटलेला आहे मोठ्या प्रमाणात। कधी मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहेत, कधी ओबीसी आरक्षण, आणि त्यानंतर आता ही आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून निघालेली आहे। चैत्यभूमीतून याची सुरुवात झालेली आहे। बाजूला या दोबळे या बाजूला ते आज आम्ही असणारा या ठिकाणी सुरुवात करतो आहोत। त्याच्यानंतर असणारा कोतवाल गार्डनमध्ये कोतवालांच्या स्मृतीनं असणारा आम्ही अभिवादन करणार। तिकडनं चेंबूरमध्ये शिवाजी महाराजांचा असणारा पुतळा आहे त्यांना असणारा पुष्पहार घालणार आणि दुपारी जे आहेत 3:30-4 वाजता हे आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत। महात्मा फुलेंचा जो शाहूवाडा आहे ते शाहूवाड्याच्या ठिकाणी छोटीशी बैठक आहे आणि त्यानंतर साताऱ्यामधलं नायगाव जे आहे सावित्रीबाई फुलेंचं असणारं जन्मस्थान आहे तिथे वंदन करणार आणि कोल्हापूरला असणारा आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार आहोत। दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या स्मृतीनं असणारा अभिवादन करून हा मार्च सुरुवात होईल। पाऊस मोठ्या प्रमाणात आहे याची जाणीव आहे आम्हाला। काही रस्ते बंद झालेत हेही आम्हाला त्याच्यातली जाणीव आहे। परंतु ओबीसी कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे हा मोठ्या प्रमाणात आहे। पाऊस असला तरी ही आपली यात्रा निघालीच पाहिजे असा निर्धार झालेला आहे आणि त्याच्यामुळे पावसातही हा लढा उभा आम्ही त्या ठिकाणी करतो
आणि महाराष्ट्रामध्ये जे एका प्रकारचं असणारं ओबीसीचं भीतीचं वातावरण जे आहे आणि दुसऱ्या बाजूस दंगली होण्याचं असणारं जे वातावरण आहे, ते दंगलीचं वातावरण शांत करणं आणि ओबीसीना दिलासा देणं की आम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्याबरोबर आहे, ह्या दोन हेतूने असणारं शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा मार्च त्या ठिकाणी निघतो अशी परिस्थिती आहे. जसं तुम्ही म्हणता की पाऊस अनेक ठिकाणी, पुण्यात सुद्धा मोठा पाऊस पडतोय, मुंबईत सुद्धा पाऊस आहे. हो, कोल्हापूरला सगळेच रस्ते बंद झालेले आहेत, पण आमचा सांगलीला जाण्याचा जो रस्ता आहे हातकणंगलेमार्फत तो मोकळा अजून आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा रूट जो आहे कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली, मिरज असा जो आहे तो मोकळा आहे. मिरजेनंतरचं जे आहे वातावरण ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.